माय माऊली नमस्कार. विविध महान संत महिमा ग्रंथ महिमा श्री संत तुकाराम महाराज भाग 9 समाप्ती. काही चमत्कार आपण बघूया. एकदा एका कीर्तनात कासाराच्या मृतमुलाला केवळ नामस्मरणाच्या संजीवनीने तुकारामाने जीवदान दिले. तुकारामाच्या पुन्हा प्रपंचात आणण्यासाठी बायको प्रयत्न करू लागली तेव्हा तिला त्यांनी अभंगातून उपदेश केला. तिचे मन संसारातून विरक्त करण्यासाठी उद्याच सोमवार द्वादशी आहे, चांगली पर्वणी आहे. तू ब्राह्मणाला बोलावून सर्व आहे ते लुटून टाक. या उपदेशाने खरेच तिच्या मनात विरक्ती निर्माण झाली. तिने तसेच केले. पण दुसऱ्या दिवशी ती मुलांच्या भुकेने व्याकुळ झाली. आता तुकारामाचे सत्व पाहण्यासाठी प्रत्यक्ष जगण्यास तिने महाराणीचे रूम घेतले व तुकारामांना काही देता का अशा याचना केली. लगेच घरात होते ते तुकडे तुकारामाने तिला देऊन टाकले. बायकोला हे कटसला खूप राग आला. तुकाराम ज्याने ध्यान करतो त्या पांडुरंगाला मारण्यासाठी आता तुकारामाच्या बायकोने आता दगड घेतला होती देवाच्या पायावर मारणार. तेवढ्यात रुक्मिणीने तिचे हात धरले. म्हटले, तुला जे जे हवे ते मी सर्व देईन, पण तू स्वस्थ राहा. तिला रुक्मिणीने शांत केले. आता तिने रुक्मिणीचे पाय धरले होती आनंदाने घरी गेली. चिंचवडला देव नावाचे ब्राह्मण गणपती भक्त होते. त्याच्याकडे एकदा तुकाराम महाराज भजन कीर्तन निमित्त गेले असता. जेवणाच्या वेळेला त्यांनी गणेश पांडुरंगाचे 2 पाने जादा वाढायला सांगितले. देव म्हणाले, देव कसा जेवेल, आता तुम्हीच त्यांना बोलवा. तुकाराम महाराजांनी दोघांनाही नम्रतेने जेवायला बोलवताच दोघेही जेवायला आले. ते अदृश्य, कोणालाही दिसत नव्हते, पण पानातले वाढलेले अन्न मात्र संपत होते. रात्री देवळात कीर्तन करून गणेशाचा निरोप घेऊन तुकाराम देऊला गेले. प्रत्येक एकादशीला तुकाराम महाराज पंढरपूरला जात. एकदा हिवताप झाले ते गेले नाही, पण त्यांनी पांडुरंगाला वारकऱ्याचे हस्ते पत्र दिले. त्यात त्यांनी काही अभंग लिहिले. देवा, तुझ्या दर्शनासाठी प्राणकंठाशी आले. देवा, तू माझी भेट यावेळी का नाकारली, असे काहीसे वर्णन प्रकरण त्यात होते. ते पत्र घेऊन वारकरी पंढरपूरला गेले. वारकरी स्नान करून पत्रातील ते अभंग गाऊ लागले. आता विठ्ठलाने तुकारामाला पत्रातून आशीर्वाद निरोप दिला. तुकोबा, तू येऊ शकत नाही, मला दुःख झाले, पण येथे खूप मोठी यात्रा असल्याने मी आता तिकडे येऊ शकत नाही. तुला आणायला मी गरुडाला पाठवले आहे. त्याच्या पाठीवर बसून इकडे ये. विठ्ठलाचे पत्र गरुडाकडे दिले. तुकारामाला घेऊन येण्यास सांगितले. तुकारामाने विठ्ठल का आला नाही असे विचारले. खूप तळमळत आहे. त्या गरुड म्हणाला, विठ्ठलाची तुझ्यासारखीच अवस्था झाली आहे. आता तू माझ्या पाठीवर बसून चल. तुकाराम म्हणाले, हे गरुडा, तू माझ्या स्वामीचे वाहन. विठ्ठला इतकाच तूही मला पूजनीय. तुझ्या पाठीवर मला बसता येणार नाही. येथे त्यांचा आदरयुक्त नम्रपणा दिसून येतो. एकदा पांडुरंग रुक्मिणी तुकोबाकडे भोजनासाठी आले. त्यांनी साधी भाजी भाकरीच भक्षण केली व तुकोबाने मुखशुद्धीसाठी त्यांना तुळशीपत्र दिले. तेही त्यांनी प्रेमाने भक्षण केले. विद्वान होण्याची इच्छा असलेल्या ब्राह्मणाला ज्ञानदेवाने दृष्टांत दिला. जर तुला तुकोरामाने आपल्या पायाने हाताने काही प्रसाद दिला तर तुझी इच्छा पूर्ण होईल. ब्राह्मण देहूत आला. त्यांनी तुकारामाला सांगितले. तुकारामाने त्याला प्रसाद म्हणून नारळ 11 भंग दिले. हे तू पाठ कर, नारळ खा, तुझी इच्छा पूर्ण होईल असं सांगितले. ब्राह्मणाला संशय आला. त्याला खरे वाटते ना. तो नारळ भंग न घेता तसाच निघून गेला. नेमका त्याच वेळी अडाणी अज्ञानी मूर्ख आचारी तेथे तुकारामाच्या दर्शनासाठी आला. नमस्कार केल्यावर तुकारामाने ते अभंग तो नारळ तेथेच पडून खाल्ला. अभंग पाठ केले. त्या आचारी शिवाजी महाराजाकडील एक विद्वान पौराणिकाकडे नोकरीला होता. तो आचारी परत आला तेव्हा नेमके पुरोहिताचे पुराण चालले होते. श्लोक वाचून ते सर्वांना त्याचा अर्थ समजावून सांगत होते. त्यातील एका ओळीचा अर्थ सांगायला पौराणिक विसरले. तेव्हा आचार्य त्यांना म्हणाला, तुम्ही ह्या ओळीचा अर्थ का सांगितला नाही? या मूर्ख माणसाला अर्थ सांगितला नाही हे कसे कळले? त्याला एवढे ज्ञान कोठून आले असा विचार पौराणिक करू लागले. त्यांना आचार्याने घडलेले सर्व काही सांगितले. आता पौराणिकाने दिलेले एक पत्र मोठ्याने वाचून त्याचा अर्थ अचूक त्या आचार्याने सर्वांना सांगितल्याने तो सर्वांना चमत्कार वाटला. तुकोरामाच्या हातून मिळालेल्या कृपा प्रसादाचे महत्त्व सर्वांनाच समजले. आता बघूया. आम्ही जातो अमुच्या गावा. तुकारामाची कीर्ती सर्वत्र दूरवर पसरली. शिष्यांचा पसारा वाढला. प्रत्येक जण तुकारामाच्या कीर्तनासाठी त्यांना आपल्या गावी नेऊ लागला. आग्रहाने खाऊ घालू लागला. यामुळे त्याचा अल्पोहार करण्याचा, साधे अन्न खाण्याचा नियम तुटला. भाविकाच्या निकटच्या सहवासामुळे संबंधामुळे त्याच्या सुखदुःखाची बाधा तुकारामाला होऊ लागली. अशा सहवासामुळे आपले वैराग्य जाईल, आपल्या भक्तिमार्गापासून दूर जाऊ असे त्यांना वाटलं. त्यांना आता आपले भूक लोकीचे कार्य संपले असे वाटू लागले. आता आपला अंतकाळ जवळ आला.
त्याची त्यांना जाणीव व्हायची. ते भंडारा डोंगरावर एकांतात बसत त्यावेळी वैकुंठ दिसायचे. ते आपल्याच आनंदात मग्न असायचे. त्यांची वृत्ती उल्हासित व्हायची. आपले मरण पाहिले म्या डोळा, त्या दिव्य दृश्याने चित्त रंगून जायचे. जन्म मरण्याच्या फेऱ्यातून मुक्त झाल्याची खात्री त्यांना वाटू लागली. ते म्हणत, साखरेचा नव्हे ऊस आम्हा कैसा गर्भवास, जेथून आलो तेथे जायचे, तेथे सगळा आनंद आहे. या विचाराने त्यांच्या चित्तवृत्ती आनंदी होत. आनंदाचे डोळे आनंदी तरंग, आनंदाचे अंग आनंदाचे, असे त्यांना वाटे. त्यांना सुखाचा ठेवा सापडल्याचा आनंद होई. त्याचे अरुणन ते करतात. सुखा भेटो आले सुखा निधी सापडला मुका, तुका म्हणे लेखा नाही आता आनंदा. ते ईश्वराला सांगतात, मला तुझ्या भेटीची आतुरता लागली. मुलगी जशी सासरी जाताना मागे वळून वळून माहेरच्या माणसाला पाहते, चुकलेले बाळाईसाठी उरवते, पाण्यातून काढलेली मासोळी तळमळते, तशी माझ्या मनाची स्थिती. कन्या सासुराशी जाये मागे परतोणी पाहे, तैस झाले माझ्या जीवा केव्हा भेटशी केशवा. चुकली या माये बाळ हुरूर पाहे, जीवना वेगळे मासोळी तैसा तुका तळमळे. शेवटी फाल्गुन महिन्याला तुकारामांना जगणे कठीण वाटू लागले. ते सारखे देवाला सांगत, आता देवा ऐसा कसा करी उपकार, देहाचा विसर पडो माझ्या, तरीचा जीव पावला सुख, ऐसे केशी राजा कळू आले. आता दिसो नहे जना ऐसे करार नारायणा. तुकारामाची वैकुंठाला जाण्याची तळमळ वाढली. त्यांची तयारी पूर्ण झाली. त्यांनी घरातील सर्वांना आपल्याबरोबर वैकुंठाला कोण कोण येणार असे सांगितले. तेव्हा सर्वांनीच काही काही कारणे दाखवून त्यांच्याबरोबर वैकुंठास येणार नसल्याचे सांगितले. सोमवार इसवी सन 1650 फाल्गुन वद्य प्रतिपदा शके 1571 रोजी रात्री तुकाराम कीर्तनाला उभे राहिले. रात्रभर कीर्तन करून थोडा वेळ झोपले. परत पहाटे उठून स्नान करून कीर्तनाला उभे राहिले. ही होती फाल्गुन वैद्य द्वितीया. दुपार झाली. त्यांना आता आपल्याला न्यायला विमान आले असे दिसू लागले. त्यांनी चुकल्या वाटल्यासारख्या बद्दल सर्वांची क्षमा मागितली. चुकल्या वाकल्यांची क्षमा मागितली. ते म्हणाले, काय म्हणाले? पैल आले हरी शंख चक्र शोभे करी, गरुड येतो फटत्कारी, नाभी नाभी भेतरे, मुकुट कुंडलाच्या दीप्ती, तेजे टोपला गवसती, चतुर्भुज वैजंती गळा माळते रुळती, पितांबर झळके कैसा, उजळल्या दाही दिशा, तुका झालाशी संतुष्ट घराले वैकुंठ पीठ. तुकाराम महाराज आता पूर्णत्वाला पोहोचले होते. त्यांना आपल्या आईवडिलांचा म्हणजे श्री विठ्ठल रुक्मिणीचा निरोप आल्याचे स्पष्ट जाणवले. ते म्हणाले, आपुल्या माहेरा जाईन मी आता, निरोपया संता हाती आला, त्याची पंथे माझे लागलेसे चित्त, वाट पाहे नित्य माहेराचे, तुका म्हणे आता येशील न्यावया, अंगे आपुली माय बाप. मग त्यांनी निरोपाच्या भंग म्हणायला सुरुवात केली. सकाळी माझी करा बोळवण, परतोणी घरा जावे तुम्ही, कर्मधर्म तुम्हा असावे कल्याण, घ्यावे माझे वचन आशीर्वाद, वाढवणी दिले एकाची हाती, सकल निश्चिती झाली तेथे, आता माझे जाणे प्राणेश्वरा सवे, माझे आभावे अनुसरलो, वाढविता लोक होईल उशीर. अवधीच संस्थिर कराठाई, धर्मर्थ काम झाला एके ठाई, मिळविला तिने हातात, तुका म्हणे आता झालीची भेट, उरल्या त्या गोष्टी बोलाव्या. तुकाराम महाराज सर्वांना म्हणतात की आता वेळ झाली, माझे आईबाप न्यायला आले, आता मी निघालो, आम्हा सर्वांची कृपा माझ्यावर असू द्या, आपणा सर्वांची कृपा माझ्यावर असू द्या, आम्ही जातो तुम्ही कृपा असो द्यावी, सकाळ सांगा विनंती माझी, वाडवेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठी श्रीरंग बोलावी तो, अंतकाळी विठा अम्मासी पावला, कुडी सहित झाला गुप्त तुका. आज कीर्तनात तुकारामाने स्वतःला पूर्णपणे झाकून दिले होते. आज त्यांचे तेजही विलक्षण दिसत होते. नामस्मरणात ते पूर्ण तल्लीन झाले होते. लोकांनी नामसंकीर्तनाचा जल्ल सोडून दिला. तुकारामाने शेवटचा भंग म्हटला, आम्ही जातो अमुच्या गावा, आमुचा राम राम घ्यावा, तुमची अमुची हेची भेटी, येथुनिया जन्म तुटी, आता असो द्या दया, तुमच्या लागत से पाया. तुकाराम नामस्मरणात मग्न होऊन नाचतायत, टाळ मृदुंग वाजतायत, जमलेले लोकही देवाण विसरून नामघोष करतायत. अशा वातावरणात तुकाराम महाराज कधी गुप्त झाले ते कोणालाच कळले नाही. वयाच्या अवघ्या 40व्या वर्षी
एवढी कीर्ती मिळवून एवढे कार्य करून तुकाराम महाराज अमर झाले. त्यांची वाणी भंग झाली. आपले कलेवर न टाकता ते परमेश्वराशी एकरूप झाले. त्यांनी काढलेले उद्गार सार्थ झाले. गोविंद गोविंद मना लागलिया छंद, मग गोविंद ते काया भेद नाही देवा दया. मराठी साहित्यात तुकारामाच्या भंगगाथेचे श्रेष्ठ स्थान आहे. तुकारामाच्या साधक दशेमध्ये मनाशी झालेले संवाद, नाना बुद्धीचे छंद तुकोबांनी उत्कटपणे व्यक्त केले. संसारातील काही प्रसंग, जगात आलेले अनुभव, गोपाळ कृष्णाच्या बाललीला, वीरांन्या, उत्कटतेचा साक्षात्कारांची वर्णने भंगगाथेत आढळतात. संसारी लोकांना उपदेश, सामाजिक सोंगाडोंगार प्रहार हेही अभंगाचे विषय. भाषा प्रासादिक, रसाळ, सोपी, ओघवती असून ही अभंगवाणी सुभाषितात्मक वचनाने नटलेली. या अभंगवाणी मराठी काव्याचे शाश्वत भूषण. तर तुकाराम म्हणजे अनन्य भक्ती, पारमार्थिक समता यांच्या मुशीत भागवत धर्माने उठलेले सुवर्णमूर्ती होय. छोट्याशा थोर संताला वंदन करून त्यांच्याच भाषेत मागणे मागूया. हेची दान देगा देव, तुझा विसर न व्हावा, गुण गायीन आवडी, हेची माझी सर्व जोडी. न लगे धनमुक्ती संपदा, संत संग देई सदा. तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आम्हासी. आता बघूया संत तुकाराम महाराजांचे जीवित कार्य. संत तुकाराम हे ज्ञानदेवाप्रमाणे भागवत धर्माचे एक पुरोगामी विचारग्राणी होते. बहुजन समाजाच्या धर्मश्रद्धेला तत्वज्ञानाची आणि चित्तशुद्धीची जोड देऊन मध्ययुगीन लोकजीवनातील जडत्व नाहीसे करणे ही मराठी संतांच्या चळवळीची प्रेरणा होती. संत तुकाराम महाराजांचे जीवित कार्य याच प्रेरणेतून अंगुरले. ज्ञानदेव एकनाथांच्या जीवननिष्ठेतून तुकारामाची जीवननिष्ठा तत्वता वेगळी नाही, परंतु प्रत्येक वेळी लेखक यांची जडणघडण भोवतालच्या परिस्थितीनुसार असते, परिस्थितीनुरूप घडते. संत तुकारामांनी धर्म रक्षणाला जेवढे महत्त्व दिले, समाजातील विविध स्तरावर त्यांना प्रत्यक्ष दिसलेल्या अनुभवलेल्या पाषाणखंडावरही त्यांनी जोराची परंतु आपलेपणाने सुधारणेच्या दृष्टीने टीका केली. धर्माचे पालन करणे पाषाण खंडने, उजळावया आलो वाटा खरा खोटा निवाडा. तुका म्हणे भूती साक्षी नारायण, अवगुणी दंडन गुणी पूजा. आम्ही हे कौतुक जगा द्यावी नीट, करावे फजित चुकते ते. तुकारामाच्या विचारात विधानता कशी जशी आहे तसा निषेध परतेताही धाग आहे. भाग होय. तुकाबा संत सज्जनांचा गुणगौरव करतात, दुर्जनांचे वाभाडे काढतात. कारण जगात केवळ सिद्धांत सांगून भागत नाही, केवळ सत्प्रवृत्तीचा पुरस्कार करून चालत नाही. कारण सुष्ट काय किंवा दुष्ट काय सर्वजण अमूर्त तत्वाचे कौतिक करतात, पण व्यवहारात फारच थोडे त्यांना चिकडून राहतात. बाकी अज्ञानाने तर काही धूर्तपणाने त्यांना हरताळ फासतात. त्यामुळे समाजातील एका सर्वस्वाचा त्याग, एका पोटासाठी जोग, एका नेणता नाडली, एका ना जाणे तिची भुली, असे दृश्य नेहमी दृष्टीस पडते. सामान्य लोक बाह्य गोष्टीला बोलता म्हणून त्यांना शुद्ध अशुद्ध, चांगले वाईट, सकस निकस यांची निकट करून द्यावी लागते. पुण्यकरिता होय पाप, त्याने अंगा येई ती भोग. धर्म अंगीच धर्म, मुलाम्याचे नाणे तुका म्हणे नव्हे सोने. हे वर्म समजून सांगावे लागते. पण असे हे दंभस्फोटाचे कार्य येऱ्या गाभळ्याचे नाही हो. त्यामुळे निर्भयता, निस्पृहता हे दोन महत्त्वाचे गुण अंगी असायला लागतात. कोणते? निर्भयता, निस्पृहता. गर्विष्ठ विद्वानांचा, धर्मशास्त्रींचा रोष उडवून घ्यावा लागतो. पण तुकोबाने सत्य सांगताना कुणाची भीड मुरवत ठेवली नाही. धर्माचा बाजार मांडणाऱ्या भोळ्या भाबड्या लोकांना फसविणाऱ्या वेशधारी लोकांची त्यांना विलक्षण चीड होती. अशा लोकांवर प्रहार करताना त्यांचे मेनावर मऊ असलेले मन वज्रापेक्षा कठीण झालेले पाहावयास मिळते. देवाऱ्यासाठी विंचू आला, देवपूजा नावडे त्याला, तैसे पैजाऱ्याचे काम अधमासी तो अधम, अशी त्यांची स्पष्ट विचारसरणी होती. आता बघूया प्रापंचिकांना उपदेश. तुकारामाच्या तोंडून जी उपदेशवाणी व्यक्त झाली तिला स्वानुभवाचे अधिष्ठान होते, साक्षात्काराचे तेज होते, वैराग्याचे वैभव प्राप्त झाले होते. त्यांनी सांगितलेले नीतिशास्त्र, त्यांनी भक्त लोकांना प्रापंचिकांना केलेला उपदेश ध्यानात घेतला म्हणजे त्यांनी धर्मप्रचाराची, समाज सुधारण्याची केवढी मोठी भूमिका पार पाडली ते ध्यानात येते. ते आद्य धर्मप्रचारकच नसले तरी आद्य समाज सुधारक होते. यात
कुठलाही संदेह नाही, मानवी जीवनातील असा कोणताही व्यवहार शिल्लक राहिला नाही की ज्यावर त्याने भाष्य केले नाही. त्यांच्या एक एक वचनांना शाश्वत जीवनमूल्य सांगणाऱ्या सुभाषितांचे सौंदर्य प्राप्त झाले. हा उपदेश करीत असताना त्यांनी सतत विवेक पाळलेला दिसून येतो. अधिकार तैसा करू उपदेश, साहेब ओझे त्यास तेची द्यावे. हा विवेक त्यांनी पाळल्यामुळे त्यांच्या उपदेशाला तत्व जडता, नीतिशास्त्राची तर्क कठोरता, सूक्ष्मता प्राप्त झाली नाही. उलट तेच स्वान भुवाण्याचे बोल असल्यामुळे त्यांना अंतकरणाची सौहार्दता प्राप्त झालेली दिसून येते. म्हणून त्यांचे अनेक अभंग आज 300 वर्ष महाराष्ट्राच्या जीवावर रोजच्या बोलीभाषेप्रमाणे खेळत आहे. तुकोबा उपदेश करताना एखाद्या प्रेषितकाची भूमिका घेऊन आपले विचार कोणावर लादित नाही, तर अक्षराची अटी आपण देवासाठी करीत असून आपले गुणदोष न पाहता सर्वांनी स्वहिताच्या खुणा तेवढ्या ओळखून घ्याव्यात अशी भूमिका ते व्यक्त करतात. देवाचा निरोप सांगताना त्यांना कोणाची भय चिंता नाही, म्हणून आपली कास ते धरतील तेच तरतील असा त्यांना आत्मविश्वास वाटतो. आपण केवळ भारवाही हमाल हो, हा माल त्या धन्याचे भांडार खोलून जगापुढे ठेवित आहो असे ते म्हणता. याही पुढे जाऊन आपण केवळ निमित्त मात्र हो असे सांगताना ते म्हणता, केला मातीचा पशुपती परी मातीचं काय महती, शिवपूजा शिवासी पावे माती माती माझी सामावे, तैसे पूजती अम्मा संत पूजा घेतो भगवंत, ज्याची पूजा त्यानेच घेणे अम्मा पाषाण रूप राहणे. परपीडक ते अम्मा दावेदारसे, म्हणून तुकोबाने धर्माच्या पालनासाठी पाखंड खंड केले. ते एका परीने प्रापंचिकांना काहीशा कटू भाषेत वस्तुस्थितीचे विदारक दर्शन घडवून सावध करण्यासाठी होते. त्याचा विचार यापूर्वी झाले नाही, हे ती पुन्हा करण्याची गरज नाही. प्रापंचिकांना संसाराची असारता सांगून जीविताचे साफल्य प्राप्त करून घेण्यासाठी ते उपदेश करता. जेथे सुख जवा पाडे असून दुःख परवता एवढे, असा संसारात उगाच खेद करून आपल्या संचिता वाचून इतरांवर रुसण्यात काय फायदा. बीजा ऐसी फळे प्राप्त होता, कर्मगती अशी गण आहे की कथा पुराण ऐकताना झोप नाटते. खाटेवर पडल्यास मन चिंतेने पोळते, तेव्हा नवे अरनुक संसाराच्या हाती ओळखून भक्ती मार्गाला लागा असे त्याच्या उपदेशाने सार आहे. खरोखर संसार करावा, परंतु काही वयानंतर खरोखर आपण भक्ती मार्गाला लागलं पाहिजे. आणि भक्ती मार्गात ज्यावेळेस आपण लागतो त्यावेळेस आपल्याला जो आनंद होतो तो आपण अनुभवला पाहिजे. प्रापंचिकास संसाराची आसरता समजलं नाही, म्हणून ते प्रपंचा जाळ्यातच गुरफटले. त्यांना उपदेश करताना तुकोबा म्हणतात, आयुष्याचे माप काळाहाती चालू असून हा बहुमोल नरदेह हा म्हणता मृत्युमुखी पडेल. कान डोळे केस चालले, दात ओसरले, दाढा आतल्या आत गडबडल्या, जीवा एकली तळमळून भलतीच चावळू लागली. सोबती निघाले तर या संसार लोभी निश्चितच उपजल्या. पिढा मरण सांगते याची त्याला जाणीव नाही. लंकेत 7 कोटी सुवर्णमंदिरे होती असे म्हणता, पण लंकेचा राजा याच्या सांगाती कवडी तरी गेली का? आधी पलंग सुपती नंतर गोवऱ्या सांगती, हेच खरे या जनाचे त्यांना थोर आश्चर्य वाटते. म्हणून ते उपदेश करता. आता तरी पुढे आची उपदेश नका करुणाश ऐशाचा, सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाली चित्त शुद्ध करा, हित ते करावे देवाचे चिंतन, करुणिया मन एकविध, तुका म्हणे लाभ होय तो व्यापार, करा काय फार शिकवावे. अशा प्रकारे लाभावीन प्रीती नाही अशा संसाराचे भेदक चित्र वर्णन करून तुकोबा या प्रापंचकासाठी प्रपंचातील सारी कर्मे परमेश्वरा अर्पण बुद्धीने करून नामस्मरण सत्संग हे भक्ती मार्गातले 2 उपाय भवसागर तरण्यासाठी आचरायला सांगतात. या ठिकाणी श्री संत तुकाराम महाराज ग्रंथ थोडक्यात आपण बघितला. आता पुढील ग्रंथ आपण उद्यापासून बघूया. पुंडलिक वरदारी विठ्ठल तुकाराम महाराज की जय. ज्ञानदेव निवृत्ती सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम.